नमस्कार रसिक हो. अंबाजोगाईतील ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक बलभीम तरकसे सर यांची सविस्तर मुलाखत ही 2 सत्रामध्ये घेतलेली आहे. आपण ती कृपया बघावी. त्यामध्ये त्यांच्या साहित्याचा आणि जीवन प्रवासाचा वेध हा घेतलेला आहे. त्यानंतरच्या सत्रामध्ये तरंगिणी या कविता संग्रहातील सगळ्या कवितांचं सादरीकरण हे केलेलं आहे. तेही आपण अनुभवायचं आहे. यासोबतच जी ठळक त्यांची पुस्तकं आहेत ती पण आपण बघूया. स्वातंत्र्य मिळालंय म्हण हे 2 अंकी नाटक आत्मचिंतन करायला भाग पाडतं. हे आपण आवर्जून वाचलं पाहिजे. कथा घुंगराची कोल्हाटी समाजातील काय दाहक वास्तव आहे त्याबाबतचं हे वगनाट्य आहे. यामध्ये मला वाटतं त्याचं नाव सर वेगळं होतं ना. काय नाव होतं? ठरलाय साखरपुडा. या समाजामध्ये साखरपुडाच मुळामध्ये ठरत नाही. त्यांच्या अडचणी आहेत, काय समस्या आहेत आणि काय घडतं पुढं त्याबाबतचं हे वगनाट्य हे बघितलं पाहिजे. याचे बरेच प्रयोग हे त्या काळामध्ये झालेले आहेत. स्वातंत्र्य मिळालंय म्हण याचेही बरेच प्रयोग हे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्यानंतर हिसाब हेही नाटक आहे. वेठबिगारी जे लोक आहेत त्यांचं जीवन कसं आहे त्याचा वेध यामध्ये घेतलेला आहे. ही एकांकिका आहे. तरंगिणी हा कविता संग्रह याबाबत सविस्तर एका सत्रामध्ये मी बोललेलो आहे. येथील कवितांचं वाचनही केलेलं आहे. आपण ते अनुभवावं आणि आपण आपल्या गावातील अशी जी ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आहेत, साहित्यिक आहेत, कलावंत आहेत, विचारवंत आहेत, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक नेते आहेत, त्यांना आपण भेटावं, त्यांचा वेळ घ्यावा, त्यांच्या मुलाखती घ्याव्यात. ही आपली जबाबदारी आहे. हे जे सोशल मीडिया आहे ना अशा चांगल्या विधायक कार्यासाठी आहे, रचनात्मक कार्यासाठी आहे. एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे. कारण हे संचयन कायमचं होणार आहे येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि आपल्यासाठी हा अतिशय आनंददायी असा ठेवा हा कायमचा असणार आहे. आपल्याला हार्दिक शुभेच्छा.